मिथुन राशीच्या जातकांना ह्या आठवड्यात मानसिक चपळता प्रचंड वाढणार असून तुमच्या विचारांची गती सहजपणे अनेक कामे पूर्ण करण्यास मदत करेल. तुमच्या राशीवर बुधाची तीव्र कृपा राहिल्यामुळे संवादाची ताकद अफाट होईल आणि तुम्ही तुमच्या शब्दांनी लोकांना सहज प्रभावित करू शकाल. या आठवड्याच्या सुरुवातीला काही अडथळे जाणवतील, पण बुधाच्या अनुकूलतेमुळे ते अडथळे तुम्ही चातुर्याने आणि व्यावहारिक बुद्धीने सहज पार करू शकाल. तुमच्या जीवनात नव्या संधी निर्माण होतील. विशेषतः ज्ञान मिळवण्याच्या आणि कौशल्य वापरण्याच्या वाढवण्याच्या बाबतीत तुमच्या मनात अनेक नवीन कल्पना जन्म घेतील. तुम्ही त्या कल्पनांना प्रत्यक्ष उतरवण्यासाठी योग्य योजना तयार करत असाल तर मित्रमंडळींच्या मदतीने काही महत्त्वाची प्रगतिकारक कामे या आठवड्यात होऊ शकतात. तुमच्या बोलण्याची शैली अधिक प्रभावशाली ठरणार असून त्यामुळे कामाच्या ठिकाणी सकारात्मक वातावरण निर्माण होईल. नोकरीत वरिष्ठ तुमच्या कल्पनांना मान्यता देतील आणि तुमच्या कामाचे कौतुक करतील. या आठवड्यात प्रवासाचे योग प्रबल असून हा प्रवास तुम्हाला नवीन अनुभव तसेच नव्या लोकांशी ओळखी निर्माण करून देऊ शकेल. आर्थिकदृष्ट्या ह्या काळात विचारपूर्वक निर्णय घेणे आवश्यक आहे, कारण अचानक खर्च वाढण्याची शक्यता आहे, पण कमाई देखील वाढणार आहे, तेव्हा त्याचे योग्य नियोजन करा. व्यापारातील बदल तुमच्यासाठी फायदेशीर ठरणार असून प्रेमसंबंधात संवाद वाढणार आहे. नात्यातील दुरावा कमी होईल, तसेच अविवाहितांना त्यांच्या मनासारखा जोडीदार ह्या आठवड्यात भेटण्याचे संकेत आहेत. संबंधांमध्ये पारदर्शकता आणि स्पष्टपणा ठेवणे महत्त्वाचे असून घरातील वातावरण आनंदी राहील आणि तुमच्या मतांना घरातील लोकांचा पूर्ण पाठिंबा मिळेल. विद्यार्थी वर्गासाठी हा आठवडा अतिमहत्त्वाचा ठरणार असून मिथुन राशीच्या विद्यार्थ्यांनी अभ्यासावर लक्ष केंद्रित करण्याची क्षमता वाढणार आहे, तेव्हा त्याचा पुरेपूर उपयोग अभ्यास करण्यासाठी करून घ्या. अभ्यासातील कठीण विषय समजायला ह्या आठवड्यात सोपे होतील. आरोग्याच्या दृष्टीने थोडा मानसिक ताण जाणवू शकतो, पण ध्यान आणि शांतता ह्यामुळे तुम्ही तो ताण सहज कमी करू शकाल. तुमच्या मनात काही काळजी असली तरी बुधाच्या कृपेने तुम्ही त्या काळजीचे व्यवस्थित विश्लेषण करू शकाल. त्यातूनही तुम्ही योग्य मार्ग शोधाल आणि अनेक ठिकाणी लोकांकडून सल्ला विचारला जाईल. तुम्ही तुमची बुद्धिमत्ता लोकांना प्रभावित करणारी ठरणार असून नव्या जबाबदाऱ्या ह्या आठवड्यात मिळू शकतात, पण त्या जबाबदाऱ्या तुमच्यासाठी प्रगतीची मोठी दारे उघडणार आहेत. व्यवसायात तुमच्या कल्पकतेमुळे जलद लाभ मिळू शकतो. काही अडकलेली कामे पूर्ण होऊन निराशेचे वातावरण दूर होईल. आठवड्याच्या मध्यात तुम्हाला मानसिक स्पष्टता मिळेल आणि नवीन संधींचा विचार करण्यासाठी योग्य वेळ मिळेल. टीमवर्कमध्ये तुम्ही उत्तम योगदान द्याल आणि लोकांना तुमच्या नेतृत्व गुणांचा अनुभव येईल. तुमचा आत्मविश्वास वाढत्या प्रमाणात प्रकट होईल आणि नवीन योजना आकार घेतील. आर्थिक बाबतीत काही लाभ मिळेल, पण त्याचबरोबर संयमाने खर्च करणे देखील गरजेचे आहे. तुमच्या जीवनात एखादी अनपेक्षित पण अत्यंत सकारात्मक घटना ह्या आठवड्यात घडू शकते. ह्या काळात तुमची मानसिक ऊर्जा वाढेल आणि तुम्ही इतरांपेक्षा अधिक जलद गतीने निर्णय घेऊ शकाल. सामाजिक कार्यात तुमची ओळख वाढणार असून लोक तुमचा आदर करतील. घरातील एखाद्या सदस्याला तुमची विशेष मदत लागेल. तुम्ही ती मनापासून कराल आणि तुमच्या व्यक्तिमत्वातील बहुमुखीपणा या आठवड्यात प्रकर्षाने दिसून येईल. त्याचा तुम्हाला मोठा फायदा होणार असून एखादे जुने स्वप्न पूर्ण करण्याकरता हीच वेळ योग्य आहे, कारण तुम्ही योग्य दिशेने व गतीने काम करत आहात. आठवड्याच्या उत्तरार्धात मिथुन राशीच्या जातकांना अत्यंत फलदायक अशी फळं मिळणार असून विचारशक्तीचा सर्वोच्च उपयोग करून घेणारा असा हा आठवडा ठरणार आहे. तुमची निरीक्षण शक्ती खूप वाढणार असून अनेक गोष्टी इतरांपेक्षा आधी तुम्हाला समजतील. त्यामुळे तुम्ही सहज कामातील अडचणी दूर करू शकाल. एखादा महत्त्वाचा निर्णय येत्या काळात तुम्हाला फायदेकारक ठरणार असून प्रचंड मोठा लाभ त्याच्यातून होणार आहे. आर्थिकदृष्ट्या सकारात्मक बदल देखील होतील. अनपेक्षित स्रोतातून काही लाभ मिळू शकतात. नोकरी करणाऱ्यांसाठी पदोन्नती किंवा विशेष प्रकल्प हाती येण्याची संधी निर्माण होईल. व्यावसायिकांसाठी नवीन संपर्क फायदेशीर ठरतील आणि त्यातून भविष्याचा व्यवसाय विस्तार चांगल्या दिशेने होईल. घरातील सदस्यांसोबतचे संभाषण आनंददायक ठरेल. कौटुंबिक जबाबदाऱ्या नीट पार पाडता येतील आणि प्रेमसंबंधात स्पष्टता वाढेल. प्रिय व्यक्तींचे तुमच्यावरचे प्रेम अधिक घट्ट होईल. एकत्रित भविष्याबद्दल काही महत्त्वाचे निर्णय तुम्ही या आठवड्यात आपल्या जोडीदारासोबत घेऊ शकता. मिथुन राशीच्या विद्यार्थ्यांसाठी स्पर्धात्मक क्षेत्रात यशाचे संकेत अतिशय मजबूत असून आरोग्याच्या दृष्टीने श्वसनाशी किंवा डोळ्याशी संबंधित किरकोळ त्रास मिथुन राशीच्या जातकांना ह्या आठवड्यात संभवतो. मात्र त्याकडे दुर्लक्ष करू नका. तुमच्या मनात चाललेली घालमेल आणि अस्थिरता अखेर शांत होईल आणि मन पुन्हा संतुलित होईल. आठवड्याच्या शेवटी एखादा आनंदाचा क्षण येईल. कदाचित एखादी चांगली बातमी किंवा तुमच्या परिश्रमांचे मिळणारे फळ तुमचे मन अत्यंत आनंदित करेल. प्रवासाचा योग आणखीन मजबूती येईल.
कामानिमित्त केलेला प्रवास भविष्यासाठी लाभदायक ठरेल. सामाजिक संपर्कात वाढ होईल आणि तुम्हाला प्रभावशाली लोकांची साथ मिळू शकेल. तुमच्या बोलण्याला आणि निर्णयांना महत्त्व मिळेल आणि लोक तुमच्या विचार प्रक्रियेचे कौतुक करतील. संपूर्ण आठवड्यात बुधाची कृपा तुमच्यावर राहील आणि तुमच्या संवाद कौशल्यामुळे अनेक दारे तुमच्याकरता नव्याने उघडणार आहेत. तुमच्या कल्पना चमकदार असतील आणि त्याची अंमलबजावणी यशस्वीपणे तुम्ही करू शकाल. तुमचा बहुआयामी स्वभाव तुम्हाला अनेक क्षेत्रात वेगाने प्रगती करून देईल. तुमच्या जीवनात एक नवीन गती निर्माण होईल. आठवड्याच्या शेवटी अत्यंत सकारात्मक आनंद आणि मानसिक समाधान तुम्हाला प्राप्त होईल. मिथुन राशीसाठी या आठवड्याचा शुभ रंग आहे पिवळा, शुभ अंक आहे 3, 5 व 9, शुभवार आहे बुधवार व शुभ दिनांक आहेत 8, 11 व 12 डिसेंबर. व मिथुन राशीसाठी या आठवड्याचा विशेष उपाय, श्री बुधाच्या कृपेकरता 1.25 किलो हिरव्या मुगाचे दान करा आणि ओम ब्राम ब्रीम ब्रोम सहा बुधाय नमः हा बीजमंत्र 108 वेळा जप करा. त्यामुळे बुधदोष कमी होईल आणि निर्णय घेण्याची शक्ती प्रचंड प्रमाणात वाढेल. तूळ राशीच्या जातकांना या आठवड्यात मनातील शंका दृढ इच्छाशक्तीने दूर कराव्यात. तुमच्यावर शुक्राचा प्रभाव विशेष कार्यात सातत्यपूर्ण प्रगती घडवून आणेल. नोकरी व्यवसाय क्षेत्रात नवीन संधी प्राप्त होण्याची शक्यता वाढणार असून वरिष्ठांशी संवाद साधताना नम्रता आणि स्पष्टता दोन्ही आवश्यक राहील. तुमच्या संवाद कौशल्याचा प्रभाव आजूबाजूच्या लोकांवर सकारात्मकपणे जाणवेल. आर्थिक बाबतीत पूर्वी थांबलेले व्यवहार योग्य दिशेने या आठवड्यात पुढे सरकणार आहेत. खर्चावर नियंत्रण ठेवल्यास अनावश्यक तणाव टाळणे शक्य होईल. गुंतवणुकीसंबंधी घेतलेले निर्णय विचारपूर्वक आणि वेळ सांभाळून घ्या. कौटुंबिक जीवनात सौहार्दपूर्ण वातावरण वाढणार असून परस्परात विश्वास वाढणार आहे. घरातील वरिष्ठांची मदत आणि मार्गदर्शन तुमच्या कामांना विशेष गती देईल. वैवाहिक जीवनात जोडीदाराशी प्रेमसंवाद साधणे अत्यंत हितकारक ठरेल. संबंधांमध्ये अपेक्षेपेक्षा अधिक समजूतदारपणा राखल्यास तणाव कमी होईल. प्रेमसंबंध टिकून राहण्यासाठी संयम आणि प्रामाणिकपणा महत्त्वाचा ठरणार आहे. विद्यार्थ्यांसाठी विशेषतः तूळ राशीच्या विद्यार्थ्यांसाठी विशेष परिश्रम आणि उत्तम निकालाचं राहील. अभ्यासातील गुंतागुंतीचे विषय समजण्यासाठी योग्य मार्गदर्शन सहज उपलब्ध होईल. स्पर्धा परीक्षांची तयारी करणाऱ्यांनी वेळेचे उत्तम व्यवस्थापन करणे आवश्यक आहे. आरोग्याच्या बाबतीत शिस्त आणि संतुलित आहार तुमच्या ऊर्जाधारेत अधिक वाढ करेल. जुनी व्याधी असल्यास उपचारांमध्ये सातत्य ठेवल्यास आराम मिळू शकतो. तणाव कमी करण्यासाठी ध्यान, श्वसन आणि संगीत थेरपीचा उपयोग होईल. या आठवड्यात घरातील वातावरण शांत आणि प्रसन्न राहण्याची दाट शक्यता आहे. एखाद्या महत्त्वाच्या कौटुंबिक निर्णयासाठी तुमचे मत अग्रक्रमाने विचारात घेतले जाईल. नातेवाईकांकडून आलेल्या सुखद बातम्या तुमच्या मनाला एक आनंद देऊन जाईल. प्रवासाची शक्यता आहे, परंतु वेळेचे भान आणि काळजी आवश्यक आहे. प्रवासाच्या दरम्यान मौल्यवान वस्तू सुरक्षित ठेवल्यास तुमचा त्रास टळेल. कामाशी संबंधित भेटीगाठी तुम्हाला नवीन दिशा दाखवून देतील. एखाद्या प्रकल्पातील गुंतागुंत तुमच्या बुद्धिमत्तेने तुम्ही सहज सोडवू शकाल. टीमवर्कमध्ये तुमची भूमिका महत्त्वाची ठरणार असून ऑफिसमध्ये सुरू असलेल्या स्पर्धेत तुमची उपस्थिती खास जाणवेल. वरिष्ठांकडून मिळणारे कौतुक तुमची प्रेरणा वाढवणार असून तुमच्या कल्पक विचारांना आता योग्य दिशादर्शन मिळण्याचा हाच योग्य काळ आहे. करिअरच्या दृष्टीने पुढील वाटचाल स्थिर आणि आशादायक ठरणार आहे. जुने पेमेंट किंवा जुनी थकीत रकमेचे व्यवहार या आठवड्यात वसूल होण्याची शक्यता आहे. या आठवड्यात आर्थिक व्यवहार करताना दस्तऐवज नीट तपासणे आवश्यक राहील. अति आत्मविश्वासामुळे घाईत निर्णय घेण्याचे शक्यतो या आठवड्यात टाळा. दैनंदिन कामात शिस्त आणि सातत्य ह्यांची आवश्यकता आहे. एखाद्या मित्राकडून मार्गदर्शन मिळाल्यास त्याचा उत्तम वापर करून घ्या. सामाजिक क्षेत्रात तुमची प्रतिष्ठा वृद्धिंगत होईल आणि सकारात्मक नाव मिळेल. महिलांना सौंदर्यासंबंधी किंवा आरोग्याशी निगडीत निर्णय उपयुक्त ठरतील. घरातील कनिष्ठ सदस्यांशी जिव्हाळ्याचे संबंध ठेवल्यास तुमचं नातं अधिक मजबूत होईल. एखाद्या महत्त्वाच्या विषयावर आजूबाजूचे लोक तुमचा सल्ला मागतील. ऑफिसमध्ये आलेल्या आव्हानांना संयमाने सामोरे गेल्यास यश नक्की तुम्हालाच मिळेल. नवीन शिकण्याची इच्छा वाटेल आणि प्रशिक्षकांचे मार्गदर्शन देखील लाभेल. स्वतःची क्षमता आजमावण्याची उत्तम संधी आठवड्यात तुम्हाला मिळेल. तुम्ही केलेल्या प्रत्येक प्रयत्न योग्य दिशेने प्रवास घडवून नेईल. व्यापारातील जोखीम नियंत्रित ठेवल्यास चांगला फायदा मिळू शकतो. नवीन ग्राहक किंवा संपर्क तुमच्या व्यवसायाला बळकटी देतील. तांत्रिक विषयात रस असणाऱ्यांना नवीन कौशल्य शिकण्याची संधी मिळेल. या आठवड्यात घरात एखादा छोटेखानी शुभकार्य होऊ शकते. जोडीदाराशी मनातील भावना स्पष्ट बोलल्यास गैरसमज दूर होतील. प्रेमसंबंधात एकमेकांवरील विश्वास हीच खरी शक्ती ठरेल.
विद्यार्थ्यांनी आळस दूर करून नियमित वेळापत्रक पाळावे. त्यामुळे तूळ राशीच्या विद्यार्थ्यांना या आठवड्यात विशेष लाभ होईल. परीक्षेत उत्तम प्रदर्शनाचा आत्मविश्वास वाढताना दिसेल. आरोग्य सुधारण्यासाठी तूळ राशीच्या जातकांना रोज चालणे व योगासन ह्या गोष्टी फायदेकारक ठरतील. अनियमित भोजनामुळे पचनासंबंधी त्रास उद्भवू शकतात. कार्यालयीन ताणतणाव घरापर्यंत न आणता मन स्थिर ठेवा. मित्रांसोबतच्या संवादात मनाला हवेशीर वाटेल. एखादी नवीन भेट उत्साह आणि नवीन दिशा दोन्ही देईल. निर्णय घेताना घरातील ज्येष्ठांचे अनुभव उपयुक्त ठरतील. तुम्ही करत असलेल्या मेहनतीचे फळ निश्चितपणे लाभेल. या आठवड्यात तुमची बुद्धिमत्ता योग्य ठिकाणी चमकून दिसेल. कठीण परिस्थितीतही शांत स्वभाव तुमचे कार्य सहज पार पाडेल. गोड बोलण्याच्या स्वभावामुळे तुम्हाला इतरांच्या मनात स्थान मिळेल. आर्थिक स्थैर्य मिळवण्यासाठी बचत वाढवणं आवश्यक आहे. त्यावर महत्त्वाचं लक्ष केंद्रित करा. खर्चात काटकसर केल्यात भविष्यातील योजना मजबूत होतील. एखाद्या नव्या योजनेवर पुढे जाण्यासाठी सखोल विचार करा. परदेशाशी संबंधित कामांना गती येईल आणि सकारात्मक संदेश मिळेल. भागीदारी व्यवसायात विश्वास आणि स्पष्टता दोन्ही आवश्यक राहील. टीममधील वादविवाद शांतपणे सोडवल्यास तुमचीच प्रतिष्ठा वाढणार आहे. तुमचे नेतृत्व कौशल्य इतरांना प्रेरित करेल आणि काम सुलभ करेल. घरातील जबाबदाऱ्या समतोल राखण्याची गरज आहे. आर्थिक क्षेत्रात येणारे चढउतार नियंत्रणात राहतील व नवीन वस्तू खरेदी करण्यापूर्वी आवश्यकतेचा विचार करणे गरजेचे आहे. या आठवड्यात सौंदर्य आणि कलात्मकतेची आवड वाढणार असून कामात परफेक्शन साधण्याचा तुमचा प्रयत्न यशस्वी होईल. एखाद्या सरकारी कामासाठी योग्य व्यक्तीची मदत मिळेल. संपत्तीविषयक निर्णयांमध्ये कायदेशीर कागदपत्रांची नीट तपासणी करणे गरजेचे आहे. अनोळखी व्यक्तींशी आर्थिक व्यवहार शक्यतो ह्या आठवड्यात टाळा. कुटुंबासोबत वेळ घालवल्यास मनाला शांतता लाभेल. मुलांच्या प्रगतीबद्दल आनंददायक बातम्या मिळतील. नोकरीत बदली किंवा नवीन ऑफरची चर्चा उद्भवेल. ऑफिसमधील ताण कमी करण्यासाठी नियोजन अत्यावश्यक आहे. वाढदिवस किंवा खास प्रसंगी भेटवस्तू मिळण्याची शक्यता आहे. दैनंदिन जीवनातील छोट्या घटनांमध्ये आनंद शोधला जाईल. या आठवड्यात तुम्हाला तुमच्या प्रतिभेचा योग्य सन्मान मिळेल. प्रेमसंबंधात आश्वासक व स्थिरता निर्माण होईल. आरोग्यासाठी दुधाच्या पदार्थाचा योग्य समावेश उपयुक्त आहे. वजन नियंत्रित ठेवण्यासाठी नियमित पायी चालणे तुम्हाला फायदेकारक ठरेल. वाहन चालवताना गती आणि नियम यांचे भान ठेवा. अनपेक्षित लाभ मिळण्याची शक्यता असून आत्मविश्वास वाढणार आहे. वरिष्ठांची नाराजी टाळण्यासाठी नियमपूर्वक काम करा. सहकाऱ्यांशी स्पर्धा असूनही समन्वय राखणे गरजेचे आहे. घरातील स्त्री सदस्याची मदत महत्त्वाच्या निर्णयात आवश्यक ठरेल. मानसिक शांततेसाठी सकाळचा वेळ विशेष लाभदायक ठरेल. सोमवार आणि गुरुवारी महत्त्वपूर्ण घडामोडी तुमच्या आयुष्यात ह्या आठवड्यात घडणार आहेत. एका अनुभवी व्यक्तीचे वचन तुम्हाला पुढील वाटचालीसाठी उपयुक्त ठरेल. कामाच्या ठिकाणी लक्ष केंद्रित ठेवल्यास चुकांची शक्यता कमी होईल. आयुष्यातील जुन्या ताणतणावातून मुक्त होण्याची प्रक्रिया ह्या आठवड्यात सुरू होईल. तुमचे शत्रू किंवा स्पर्धक शांत राहण्याची शक्यता आहे. शिकण्याची नवीन उत्सुकता मनात ऊर्जा निर्माण करेल आणि सामाजिक कार्यात सहभाग घेतल्यास मनाला समाधान मिळेल. आध्यात्मिक बाबतीत रस वाढेल आणि ध्यान मनाला स्थैर्य देईल. व्यवसायात नवीन दिशा शोधण्यासाठी हाच काळ योग्य आहे. नवीन प्रकल्पासाठी टीम तुमच्याकडे मार्गदर्शन मागू शकते. तुमच्या आत्मविश्वासाचा इतरांवर प्रभाव पडलेला तुम्हाला दिसून येईल. योग्य ठिकाणी गुंतवणुकीसाठी अनुभवी व्यक्तीचा सल्ला जरूर घ्या. अनावश्यक तणाव टाळण्यासाठी स्वतःच्या बोलण्यावर संयम ठेवा. मित्रांसोबत छोटेखानी कार्यक्रम मनाला आनंद देईल. घरातील बदलांच्या चर्चांमुळे उत्साह वाढेल व तुमच्या सौंदर्य दृष्टीचा उपयोग घर सजावटीत फायदेशीर ठरेल. एखाद्या जुन्या मित्राचा संदेश आठवणी रेखाटून जाईल. नोकरीत कौशल्यवृद्धी कोर्सचा फायदा उत्तम मिळू शकाल. वरिष्ठांच्या सूचनांचे पालन केल्यास तुमची प्रतिमा अधिक चांगली राहील. महत्त्वाच्या निर्णयात कोणाचाही दबाव न घेता स्वतःवरच विश्वास ठेवा. तुमच्या शिस्तबद्ध स्वभावामुळे अनेक कामे सुलभ होतील. घरातील शांत वातावरण तुमच्या मानसिक आरोग्यासाठी लाभदायक ठरेल. सहकाऱ्यांकडून मिळणारी छोटी मदत देखील तुम्हाला चांगले सुपरिणाम मिळवून देईल. नाती जपताना तुमचे मनापासून प्रयत्न महत्त्वाचे ठरतील. तुमच्या उपस्थितीने एखादे कठीण काम देखील तुम्ही सहजपणे पूर्ण करू शकाल. आठवड्याच्या शेवटी एखादी महत्त्वाची कामगिरी सहज पूर्ण होईल. आर्थिक निर्णयांमध्ये तुमची तीक्ष्ण दृष्टी योग्य दिशा दाखवेल. घर बांधकाम दुरुस्ती किंवा जमीन व्यवहारांसाठी हा काळ उत्तम आहे. परदेशातील संपर्कामुळे काही नवीन संधी उपलब्ध होतील. आठवड्यात तूळ राशीसाठी स्थिरता आणि उन्नतीचा राहणार आहे. तुमच्या मनातील ध्येय पूर्ण करण्याकरता योग्य वेळ असून ह्या आठवड्यात प्रयत्नांचा वेग वाढवल्यात उत्तम फलप्राप्ती होईल. अनपेक्षित ठिकाणाहून आलेली मदत कामात गती वाढवणार असून मित्रपरिवाराकडून चांगला पाठिंबा मिळेल.
तुमच्या कलात्मक कौशल्याचा योग्य व्यासपीठ मिळण्याची शक्यता या आठवड्यात असून शुक्राची ऊर्जा सौंदर्य आणि शांतता प्रदान करेल. घरातील ज्येष्ठांशी संवाद साधताना आदराचे भान ठेवून वैवाहिक जीवनात एखादी छोटी भेट तुमचे संबंध अधिक चांगले करण्यास मदत करेल. प्रेम व्यक्त करण्याकरता योग्य शब्दांची निवड अत्यंत महत्त्वाची ठरणार असून विद्यार्थ्यांना अवघड विषयांवर देखील ह्या आठवड्यात अतिरिक्त वेळ देणे आवश्यक आहे. त्यामुळे यशकीर्ती संपदा तुम्ही सहज प्राप्त करू शकाल. नोकरीत तुमच्या वरिष्ठांकडून नवीन जबाबदारी मिळू शकते. कार्यक्षेत्रातील लोक तुमच्याकडून प्रेरणा घेतील. उपकारक योग निर्माण झाल्यामुळे नशीब तुमच्या बाजूने काम करेल. अनपेक्षित स्रोतांकडून लाभ मिळण्याची शक्यता असून एखादे जुने स्वप्न पूर्ण होण्यासाठी ह्या आठवड्यात अनुकूल परिस्थिती आहे. तुमच्या प्रयत्नांना अत्यंत सकारात्मक फळ मिळणार असून आर्थिक वाढ दिसेल आणि स्थिरता देखील निर्माण होईल. घरातील वातावरण सकारात्मकता तुमच्या मनाला शांतता देईल. आरोग्यासाठी पाणी पिण्याचे प्रमाण वाढवणे आवश्यक आहे. कामाच्या ठिकाणी प्रभावी उपस्थिती तुमची एक नवीन ओळख निर्माण करेल. महत्त्वाच्या बैठकीत तुमचा सल्ला विचारात घेतला जाईल. एखाद्या नवीन प्रकल्पात संभ्रम दूर करण्यासाठी अनुभवी व्यक्तीचा आधार जरूर घ्या. या आठवड्यात केलेली पूजा किंवा आध्यात्मिक साधना तुम्हाला लाभदायक ठरेल. मनातील भीती दूर करून आत्मविश्वासाने पुढे जाणं तुळ राशीच्या जातकांना ह्या आठवड्यात अत्यंत आवश्यक ठरणार आहे. रविवार व गुरुवार हे दिवस तुमच्यासाठी या आठवड्यात अत्यंत शुभकारक घटना घडवणारे ठरतील. घरातील आनंदी वातावरण तुमच्या कार्यक्षमतेत भर घालणार असून सामाजिक मानमर्यादा वाढवण्यासाठी उत्तम काळ ह्या आठवड्यात असणार आहे. तुळ राशीसाठी या आठवड्याचे शुभ अंक आहे 3, 6 व 9. शुभ रंग आहे पांढरा, गुलाबी व हलका निळा. शुभवार आहे सोमवार व गुरुवार. व तुळ राशीसाठी शुभ दिनांक आहेत 8 व 12 डिसेंबर. आणि तुळ राशीसाठी या आठवड्याचा विशेष उपाय, घरात गुलाब किंवा कमळाचे एक ताजे फूल आणून ठेवा आणि त्याच्यासमोर बसून ओम शांतम हा मंत्र 11 वेळेला रोज जप करा. त्यामुळे मानसिक स्थैर्य वाढेल, संबंध मधुर होतील आणि आर्थिक क्षेत्रातील अडथळे दूर होण्यास मदत होईल. कुंभ राशीच्या जातकांना ह्या आठवड्यात ग्रहांची विशेषता मिळणार असून स्पष्ट संकेत त्याचे तसे दिसत आहेत. कारण अनेक दिवसांपासून मनात दडलेला ताण आता हळूहळू कमी होऊ लागेल आणि कामकाजात स्थैर्य वाढेल. या आठवड्यात तुमच्या बुद्धीचा आणि विवेकाचा उत्तम उपयोग होणार असून जे काही निर्णय घेणार आहात त्यात तर्कशुद्ध विचारांची आणि धैर्याची साथ तुम्हाला मिळणार आहे. त्यामुळे अनिश्चितता कमी होईल आणि महत्त्वाच्या व्यक्तींशी अंतर्मन उघडून बोलण्याची नवीन संधी मिळेल, ज्यातून लाभकारक निष्कर्ष मिळतील. ह्या काळात कामाच्या ठिकाणी तुम्हाला काही अतिरिक्त जबाबदाऱ्या मिळू शकतात, पण त्या जबाबदाऱ्या तुमच्या कर्तृत्वाला उजाळा देणाऱ्या असतील. त्यामुळे घाबरू नका, धीर ठेवा, शांतता ठेवा, कारण तुमच्या कार्यपद्धतीला वरिष्ठांकडून दाद मिळणार आहे. आर्थिक बाबतीत ग्रह तुमच्यावर कृपादृष्टी ठेवत असून पैशांचा अनावश्यक वापर टाळा, कारण अचानक लागणारा खर्च तुमचे नियोजन विस्कळीत करू शकतो. त्यामुळे विचारपूर्वक खर्च करा. तसेच आपण विचार करत असलेली काही जुनी गुंतवणूक आता सकारात्मक परिणाम देऊ शकते. कुटुंबात सुसंवाद वाढेल. घरातील वातावरण हलके बोलके आनंदी राहील. काही ठिकाणी मतभेद झाले तरी तुमची संवाद कुशलता परिस्थिती सुरळीतपणे हाताळू शकाल. प्रेमसंबंधामध्ये कुंभ राशीच्या जातकांना हा काळ अतिशय महत्त्वाचा असून जोडीदारासोबत गैरसमज दूर होतील. जे काही मनात दडपून ठेवलेले होते ते मोकळेपणाने सांगा. एकमेकांसोबत वेळ घालवण्यासाठी हा काळ फार उपयोगी ठरणार आहे. आरोग्याच्या दृष्टीने कुंभ राशीच्या जातकांना सकारात्मक ऊर्जेचा अनुभव घ्याल, पण पोटदुखी किंवा गॅसेस संबंधी किरकोळ समस्या निर्माण होऊ शकतात. त्यामुळे आहार वेळीच घ्या, झोपेची वेळ स्थिर ठेवा आणि मानसिक शांततेसाठी प्रार्थना आणि ध्यान आवश्यक आहे. व्यापारी वर्गाने नवीन व्यवहार करताना सावधगिरी बाळगणे गरजेचे असून काही लोक तुमचा फायदा घेण्याचा प्रयत्न करू शकतात, पण तुमच्या बुद्धिमत्तेमुळे ते प्रयत्न व्यर्थ ठरतील आणि प्रवास घडण्याची देखील शक्यता आहे. तो प्रवास लाभदायक देखील ठरेल. कुंभ राशीच्या विद्यार्थ्यांसाठी हा काळ अत्यंत उपयुक्त ठरणार असून अभ्यासावर लक्ष केंद्रित केल्यास अभ्यासामध्ये योग्य प्रगती साधू शकाल. स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्यांना काही चांगली माहिती ह्या आठवड्यात मिळू शकते. त्याचा अपेक्षित लाभ तुम्ही मिळवू शकता. तुमच्या जुन्या मित्रांशी संपर्क साधून त्यातून एक नवीन दिशा तुम्हाला या आठवड्यात मिळू शकते. तुमच्या कल्पनाशक्तीला या आठवड्यात विशेष बळ मिळेल. सर्जनशील क्षेत्रात काम करणाऱ्या कुंभ राशीच्या जातकांना ह्या आठवड्यात विशेष फायदा होणार आहे. तुम्ही घेतलेल्या प्रत्येक निर्णय भविष्यासाठी लाभदायक ठरणार आहे.
कुठलाही निर्णय घेताना घाईघाईने काही ठरवू नका, कारण कुंभ राशीच्या व्यक्तींना अनेकदा अचानक उत्साह येतो आणि नंतर मनाचा कल बदलतो. म्हणून विचारपूर्वक पावले टाका. तुमचा आत्मविश्वास या आठवड्यात सर्वाधिक कार्यरत असेल आणि ज्या अडचणी पूर्वी फार मोठ्या वाटत होत्या त्या सहज सुटताना दिसतील. विवाद टाळा आणि संवाद साधा. शांतता ठेवा आणि विनाकारण संघर्षात कुठल्याही प्रकारे पडू नका, कारण तुमची शांतवृत्ती तुमचे रक्षण करेल. आणि तुमचे नशीब गुरुवार आणि शनिवार ह्या दोन्ही दिवशी तुम्हाला विशेष लाभदायक ठरणार आहे. महत्त्वाच्या कामाचे नियोजन ह्याच दिवशी तुम्ही करा. तुमचा राशीस्वामी शनिदेवाच्या प्रोत्साहनामुळे जुन्या मेहनतीचे फळ तुम्हाला या आठवड्यात मिळायला सुरुवात होईल. तेव्हा धीर धरा आणि कोणत्याही प्रकारची नकारात्मकता मनात येऊ देऊ नका, कारण ग्रहांचा पाठिंबा तुम्हाला पुढे नेणार आहे. तुमच्या बोलण्याचा प्रभाव या आठवड्यात खूप वाढणार असून त्यामुळे योग्य शब्द निवडा. लोकांना दुखावणारे वक्तव्य टाळा. ज्या गोष्टी तुम्ही बराच काळ पुढे ढकललेल्या होत्या त्या आता पूर्ण करण्यास सुरुवात करा. या आठवड्यात घेतलेली छोटी पावले पुढे मोठ्या बदलांची सुरुवात करू शकतात. तुम्हाला एखाद्या महत्त्वाच्या व्यक्तीकडून सल्ला मिळेल जो तुमच्या भवितव्यासाठी अत्यंत उपयोगी ठरेल. तुमचे वर्तन संतुलित ठेवा, कारण काही ठिकाणी लोक तुमची परीक्षा घेतील पण तुम्ही त्यातून यशस्वीपणे बाहेर पडाल. घरगुती कामात व्यस्तता वाढेल पण त्यातून समाधानही मिळेल. काही जुन्या आठवणी जाग्या होतील आणि त्यामुळे मन थोडे भावूक होईल, पण ही भावुकता तुम्हाला चांगल्या दिशेने नेणारी ठरेल, कारण त्यामुळे तुम्ही तुमच्या भावनांना अधिक सजगतेने ओळखू शकाल. या संपूर्ण आठवड्यात देवाचे नामस्मरण करा, कारण त्यामुळे तुम्हाला मानसिक स्थैर्य मिळेल. तुमच्या घरात एखादी आनंदाची घटना घडण्याची चिन्हे दिसत आहेत आणि तुमच्या प्रयत्नांमुळे पैसा अडका येण्याचे मार्ग खुलतील. एकूणच हा आठवडा कुंभ राशीच्या जातकांसाठी नवीन संधी घेऊन आलेला आहे. त्याचा योग्य उपयोग केला तर पुढील 15 दिवस अत्यंत शुभकारक व समाधानकारक ठरणार आहेत. कुंभ राशीसाठी ह्या आठवड्याचा शुभ अंक आहे 4, 8 व 9. शुभ रंग आहे गडद निळा व पारदर्शक पांढरा. शुभ वार आहे गुरुवार व शनिवार. शुभ दिनांक आहे 7, 9 व 11, 12 डिसेंबर. व कुंभ राशीसाठी या आठवड्याचा विशेष उपाय: सकाळच्या वेळी रोज स्वच्छ पाण्यात 1 चिमूटभर गंगाजल मिसळून घराच्या मुख्य दरवाजावर हलकेच त्याचे प्रोक्षण करा आणि ओम नमो भगवते वासुदेवाय या मंत्राचा किमान रोज 108 वेळा जप करा. त्यामुळे घरातील नकारात्मकता दूर होईल, मानसिक स्थैर्य वाढेल आणि कामांमध्ये एक वेगळी गती प्राप्त होईल. आर्थिक लाभाचे नवीन संकेत तुम्हाला मिळतील.